नमस्कार. श्रुतीज फूड होम मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. एकादशी महात्म्य कथासार या भागातील पुढील कथा आहे विजया एकादशी, माघ कृष्ण पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, आता तुला विजया एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो, ते चित्त देऊन ऐक. एकदा नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की, मला विजया एकादशीचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तेव्हा कृपा करून मला सांगा. नारदाचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की, हे नारदा, पूर्वी रावणादिक दैत्य फार उन्मत्त होऊन धर्मविध्वंस करू लागले, देवांना छळू लागले. तेव्हा पूर्ण ब्रह्माने त्याचा नाश करण्याकरता व धर्म संस्थापना करण्याकरता अयोध्येत रघुवंशात अवतार धारण केला. रघुवंशातील अयोध्येच्या पुण्यप्रतापी दशरथ राजाला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या नावाच्या 3 बायका होत्या व राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या नावाचे 4 पुत्र होते. कौसल्याचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण व कैकेयीचे भरत शत्रुघ्न. राम हा पूर्ण ब्रह्माचा अवतार होय. रामाचे लग्न मिथिलेच्या जनक राजाची कन्या जी जानकी आहे तिच्या बरोबर झाले होते. दशरथाने आपल्या वृद्धत्वामुळे प्रजेच्या संमतीने युवराज रामाला राज्याभिषेक करण्याचे ठरविले, पण आयत्या वेळी कैकेयीच्या स्वार्थी इच्छेच्या अडथळ्यामुळे रामाला 14 वर्षे वनवासास जावे लागले. त्याच्याबरोबर त्याची पत्नी जानकी व बंधू लक्ष्मण हे गेले होते. राम वनवास करीत असताना पंचवटीला रावणाने कपट करून जानकीचे हरण केले व लंकेला नेली. जानकी आश्रमातून नाहीशी झालेली पाहून रामाला अत्यंत दुःख झाले. तेव्हा तो तिचा शोध करू लागला. शोधांती रावण जानकीला बलात्काराने लंकेला घेऊन गेला आहे असे जटायूकडून कळले. लंका दक्षिण दिशेच्या समुद्रात जमिनीच्या शेवटच्या टोकापासून 100 योजने अंतरावर होती. शेवटी राम समुद्र काठापाशी आला. वाटेत त्याला हनुमंतासारखे सहकारी सेवक मिळाले. 100 योजने समुद्र कसा ओलांडावा अशी रामाला काळजी पडली. तेव्हा लक्ष्मण रामाला म्हणाला की, येथून थोड्याच अंतरावर बकदालाभ्य ऋषींचा आश्रम आहे. तेथे जाऊन या संकटातून मुक्त होऊन विजय मिळवण्यास त्यांचा एखादा उपाय विचार करू. चला. रामाला लक्ष्मणाचा तो सल्ला पसंत पडून ते त्या ऋषींच्या आश्रमाकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांनी ऋषींना आपल्यावर आलेले संकट निवेदन करून त्यातून मुक्त होण्याकरिता व विजय मिळवण्याकरिता उपाय विचारला. तेव्हा ते ऋषी म्हणाले की, तू जर विजया एकादशी व्रत करशील तर या संकटातून मुक्त होशील व शिवाय तुला विजयही मिळेल. पुढे रामाने समुद्रतीरी परत येऊन विजया एकादशी व्रताचे विधियुक्त आचरण केले. सामान्य एकादशी व्रतात एकादशीचे विधियुक्त आचरण कसे करायचे हे सांगितलेलेच आहे. नंतर राम हनुमंताच्या सैन्यासह 100 योजने समुद्र तरून लंकेला गेला. तेथे त्याने रावणाशी युद्ध करून त्याला मारले व त्याचा भाऊ विभीषण याला लंकेच्या राज्यावर बसविले. नंतर राम जानकीला घेऊन अयोध्येला गेला. अयोध्येच्या राज्यावर बसून सुखाने राज्यकारभार करू लागला. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, जे कोणी हे विजया एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. माघ कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. या आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.